हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अरे आणि मी आज तुम्हाला आमची ते जेवढी पण झाडं लावलेत त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला आमचे 2 मोठे पेरूचे झाड दाखवते. हा बघा, हा आहे आमचा एक मोठा पेरूचं झाड आणि हा दुसरा पेरूचं झाड. पेरूंच्या झाडांचा उपयोग आपण त्यांची फळं खातो आणि अजून एक आमच्याकडे कढीपत्ता आहे. ह्याचा उपयोग तुम्ही याला भाजून टाकू शकता. आणि इकडे पुदिना लावले. अजून आम्ही एक असं हा आंब्याचं झाड लावलंय, तुम्हाला दिसत असेल गाईज. आम्ही आहे ना माझ्या पप्पांनी हा छोट्या आंब्याची फांदी आली आहे. माझ्या पप्पांनी इथे हा कलम आहे आणि हा कलम इथे जॉईन केला आहे आणि हा कलम जगलाय. म्हणून मी सांगते तुम्ही पण झाडे लावा. आणि इकडे आवल्याचं झाड आहे. मी हा आवल्याचं झाड मागच्या पावसाळ्यात लावलेला. हा किती मोठा झाला. आणि आम्ही सीताफळचं झाड पण लावलंय. अजून तुम्हाला वाटत असेल झाडांशी आपल्याला काय भेटतं. झाडे तुम्ही लावा. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. सर्वात महत्त्वाचा उपयोग आपल्याला ऑक्सिजन मिळतो. अजून इथे फणसचं झाड लावलं आहे आम्ही. हा पण खूप छान झालं आहे. फणस चांगला लागतो आणि फणसाचं झाड पण खूप मोठं होतं. आणि आम्ही अजून एक आंब्याचं झाड लावलंय. अजून एक आंब्याचं झाड आहे. हा मी 1 महिना 2 महिने झाले असेल तेव्हा लावलं. आणि आमचं अजून एक छोटं झाड आहे, हे बघा, बघू शकता. आणि गाईज अजून आमचं म्हणजे आम्ही आहेत ना, तुम्ही बघा इकडे जेवढे पण ग्रीन असं हे आहेत ना त्याच्यानं आम्ही कलमचे आंबे लावले. तर तुम्ही बघा, हा बघा, हा आंबा खूप मोठा झाला आहे. आम्ही हा मागच्या पावसाळ्यात नाही, मागच्या उन्हाळ्यात लावलेले. सर्व झाडे उन्हाळ्यात लावले. आणि गाईज अजून एक आम्ही झाड लावले, तुम्ही बघा, हे बघा, हा झाड पण खूप छान वाढलंय. मी म्हणते तुम्ही झाडे लावा, कारण की झाडे आहोत तर आपण, कारण की झाड आम्ही अजून झाडे लावली तुम्हाला दाखवते. हा बघा, आम्ही अजून एक आंब्याचं झाड लावलंय. हा पण खूप मोठं झालंय. इकडे आम्ही अजून एक आंब्याचं झाड लावले. हा खूप पसरला. हा उंच नाही झाला, हा पसरलाय. आणि उन्हाळा असल्यावर झाडे सुकतात, मरतात. आणि इकडे एक आंबा लावलाय, हा पण झालाय बरा. अजून आम्ही 8 आंबे लावलेले कलम. ते 2 त्यातले मेले, कारण की ऊनच एवढं आहे. कारण की उन्हामुळे झाडांना हे नाही भेटत. हे बघा, काही आंब्याचं झाड मेलं आहे. आणि जर असं मरत असतील तर तुम्ही झाडे डायरेक्ट पावसाळ्यात लावा. आणि हा पण खूप छान झालाय. आणि अजून म्हणजे आमचे 2 आंबे मेले. अजून एक मेलेलं दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज, आज इकडे आमच्या इकडे असं डोंगर आहे, म्हणून आज इकडे एवढा पाऊस आलता ना, एवढा वारा सुटलेला आहे बघा. आणि हा पण झाड मेलेलं आहे, बस तुम्ही बघू शकता. आणि पपईची झाडं म्हणजे आता पपईची झाडं थोडी बारीक असतात. जर ती उन्हाळ्यात म्हणजे त्यांना खूप ऊन लागलं तर ती तापली तर ती मरून जातात, कारण की पपईची झाडे खूप नाजूक असतात. हे बघा, आम्ही इथं लावलेला हा पण मेला, इकडे लावलेला ही पण मेली. हे बघा, इथले आम्ही असे लाईनीत लावलेले आहे. ती सर्व पपईची झाडे मेली, कारण ती खूप नाजूक असते. आणि
आम्ही एक वडाचं झाड लावले. बहुतेक आता आसपास त्याला 1 वर्ष होईल. म्हणजे या पावसाळ्यात हे बघा, हा एवढा मोठा झालाय आणि मागच्या पावसाळ्यात हा एवढासा होता. हे बघा, आम्ही असं बनवलंय आणि हा आता खूप मोठा झालाय म्हणून आम्ही याचा ह्यो आहे ना असा तो मोठा बनवून आहे. आणि मी सांगते की तुम्ही झाडे खूप जास्त लावा. तुम्हाला म्हणजे जर तुम्ही आंबा उन्हाळ्यात आंबा खाल्ला, जर तुम्ही कुठे असं फिरायला जात असताना बसमध्ये गाडीमध्ये जर तुम्ही कुठे आंबा खाल्ला तर त्याच्यात बाटा असतो, तो तुम्ही म्हणजे तो तुम्ही तुमच्याकडे जर तो असला तो तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू नका. तो तुम्ही इकडे अशा नेचरमध्ये अशा जाग्यामध्ये जिथे झाडं नाही आणि जर तुम्ही जिथे फिरायला गेलो तिकडे जाता जाता ते बाटे असे फेकून द्यायचे. म्हणजे किती बाटे उन्हाळ्यात तुम्ही फेकले किंवा कधी फेकले तर त्याच्यावर पाणी पडलं तर त्याला कोंब फुटतो आणि मग कोंब फुटल्यावर तो आंब्याचं झाड उगतो. मग अशा प्रकारे तुम्ही झाडे वाढवू शकता. आणि गाईज हे बघा, आमच्याकडे एवढं भारी आहे, आम्ही एवढी झाडे लावलेत, एवढी झाडे जगवलेत. आणि उन्हाळ्यात तर आता झाडांना पाणी द्यायला लागेल. तरी आज आमच्याकडे पाऊस पडला. पावसामुळे काय झालं, झाडे जराशी फ्रेश झाली. झाडांच्या पानांच्या वरती जी धूळ होती ती साफ झाली आणि झाडांना पाणीसुद्धा मिळालं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप झाडे लावा जर झाडे आहेत तर आपण. कारण की ही झाडे बघा सगळी झाडे तुम्ही बघा. आता डोंगरावर तुम्ही बघू शकता किती झाडे आहेत. तर ती झाडे आहेत. तर आमची तर एवढी अशी हवा येते, असं गारगार वाटतं. ते का? कारण की झाडामुळे. म्हणून मी तुम्हाला सांगते झाडे लावा. आपण झाडे लावली तर आपण जगू. बाय.